नमस्कार. भोवताल एक्सप्लोरेशन मध्ये आपलं स्वागत. मी अभिजित घोरपडे. आपल्या अवतीभोवती अनेक महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणारी ही सिरीज भोवताल एक्सप्लोरेशन. आज मी आलोय रांजे नावाच्या ऐतिहासिक गावात. जिल्हा पुणे, तालुका भोर. पुण्यापासून साधारण एक 25-30 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव. इथं अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत. त्याच्यातली एक खूप महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला पाहायची आहे. पाणी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पाण्याचा जो पुनर्वापर आहे याच्याबद्दल आता आपण खूप बोलतो, पण हा पुनर्वापर फक्त आत्ताच केला जात नाही, तर ऐतिहासिक काळापासून पाण्याचा पुनर्वापर केला जातोय. ती व्यवस्था आपल्याला इथं पाहायची आहे. आता मी जे आहे ते हे समोर दिसतंय हे रांजेश्वराचं मंदिर. रांजेश्वर, रांजे या गावातला हा रांजेश्वर, आणि हे अतिशय ऐतिहासिक असं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये ती व्यवस्था आहे की जिथं पाण्याचा पुनर्वापर केला जात होता. जवळजवळ 250-300 वर्षांपूर्वीची ही व्यवस्था. हे आपल्याला दिसतंय हे रांजेश्वराचं मंदिर, आणि त्याचा हा संपूर्ण आवार आहे. आजूबाजूला ही सगळी आंब्यांची जुनी झाडं, त्याच्या सावलीत ही कुंड आहेत. इथं 3 कुंड बघायला मिळतात. आता मी ज्या कुंडात उतरतोय हे कुंड आहे पहिल्या क्रमांकाचं कुंड, आणि याचं वैशिष्ट्य असं की याचं जे पाणी आहे याचं पाणी हे देवासाठी आणि पिण्यासाठी वापरलं जातं. आता हे जे कुंड आहे याचं पाणी इथून या दुसऱ्या कुंडाकडे जातं. दुसऱ्या कुंडातून पाणी उलट येत नाही. हे कुंड पिण्याच्या पाण्यासाठी किंवा देवाच्या पाण्यासाठीचं कुंड, याच्यातून शेजारच्या कुंडात पाणी जातं. ते पण आपण बघूयात. हे जे कुंड आहे इथलं पाणी, या कुंडाचं पाणी हे आंघोळीसाठी वापरलं जायचं. इथं जर तुम्ही पाहाल की इथं पाणी उपसण्याची व्यवस्था, मोठेची जी व्यवस्था आहे अशी व्यवस्था इथं बघायला मिळते. पहिल्या कुंडातून दुसऱ्या कुंडात पाणी येतं, हे आंघोळीसाठी वापरलं जातं, आणि या कुंडातून पाणी पुन्हा तिसऱ्या कुंडात जातं. तिकडे काय ते बघूयात आपण. हे जे कुंड आहे याच्यातलं पाणी हे धुण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे पिण्यासाठी किंवा देवासाठी पाणी, त्याच्यानंतर आंघोळीसाठी पाणी, आणि त्याच्यानंतर कपडे धुण्यासाठी पाणी. आता हे झाल्यानंतर इथं सगळं संपतं का? तर नाही. याच्यानंतरही हे पाणी पुढे जातं, आणि ह्या नहरी वाटे, इथं जे मी बसलो, इथं जी नहर तुम्हाला बघायला मिळते, या नहरी वाटे हे पाणी पुढे शेतीसाठी जातं. आपण त्या नहरीमध्ये सुद्धा प्रवेश करूयात. म्हणजे पाणी हे आपल्याला ऐतिहासिक काळापासून, जसं आपण म्हणतो की पाण्याच्या काठावरच संस्कृती उभ्या राहिल्या, आणि संस्कृती ह्या ज्या उभ्या राहिल्या त्यांना जर विकसित करायचं असेल किंवा त्या जर पुढे न्यायच्या असतील तर पाण्याचा उत्तम वापर केला पाहिजे. तो कसा केला हे इथं बघायला मिळतो. मी आता या नहरीमधून आतमध्ये जातोय. तर ह्या नहरीमधून आपण जातोय साधारण एक 3.5-4 फूट उंचीची आणि एक 1.5 ते 2 फूट रुंदीची अशी ही नहर आहे. ही खोलवर जाते. इथं काही ठिकाणी त्यांनी इथं उसासे दिलेले, इथून आपल्याला हवा आत येऊ शकते. या नहरीमधून एक माणूस व्यवस्थितपणे चालत जाऊ शकेल असा तिचा आकार आहे. आणि या नहरीमधून पाणी आल्यानंतर पुढं आपल्याला समोर जी शेती पाहायला मिळते त्या शेतीला हे पाणी दिलं जायचं. पूर्वी अर्थातच हा भाग उंचावर होता, शेती थोडी खालच्या बाजूला होती, त्यामुळे उतारानं शेतीला पाणी जायचं. या व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पाण्याचा पुन्हा पुन्हा वापर कसा करता येतो. एकतर देवासाठी किंवा पिण्यासाठी पाणी, त्या कुंडामधून दुसऱ्या कुंडात पाणी जातं, ते पाणी आंघोळीसाठी वापरलं जातं, आणि त्याच्यानंतर ते पाणी पुढं जातं, ते पाणी धुण्यासाठी वापरलं जातं. पण इथंच हे पाणी संपत नाही, तर त्याचा पुनर्वापर आणखीन पुढं म्हणजे उरलेलं पाणी, हे पाणी पुन्हा शेतीसाठी दिलं जातं. त्यामुळं पाण्याचा पूर्णपणे वापर इथं केला जातो. अशा प्रकारचा पुनर्वापर असलेली व्यवस्था आपल्याकडं काहीशे वर्षांपूर्वी होती, याचं हे उत्तम उदाहरण. आणि अशा अनेक व्यवस्था आपण पाहतो आहोत, एक्सप्लोर करतो आहोत. त्याच्यातून जे परंपरागत शहाणपण आहे त्याचा वापर करून, आणि आत्ताची आधुनिक टेक्नॉलॉजी, आधुनिक तंत्रज्ञान याच्या मिलाफातून नवनवीन आणि अधिकाधिक उत्तमोत्तम व्यवस्था आपण निर्माण करूयात, आणि त्याची प्रेरणा मिळावी म्हणूनच आम्ही हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सध्या इथंच थांबूयात. लवकरच भेटूयात. धन्यवाद.